यांना 10 किलोवॉटच्या वरती त्यांच्या सोलर प्लांट्सची जी काही वीज निर्मिती होईल त्याची त्यांना ऍडजस्टमेंट केवळ दिवसात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या कालावधीतच मिळेल। यामुळे महाराष्ट्रातील जे सोलारचं एक मोमेंटम आहे ते बऱ्या अंशी कमी होऊन जाईल। या आदेशामुळे सोलर लावून एक कमी वीज दराचा पर्याय स्वतः अवलंबू शकत होते, त्यांचा तो पर्याय संपणार आहे आणि त्यांना महावितरणकडून महागड्या दराची वीज विकत घेणं हे बंधनकारक होऊन जाईल। पंतप्रधानांची जी नवीन योजना आहे ग्रीन एनर्जी, पोल्युशन त्यामध्ये कमी होणार, सोलर बसवा। शासन एक नवीन अध्यादेश काढण्याच्या मानसमध्ये आहे की 10 किलोवॉटच्या वर तुम्ही जितकी जनरेट करणार त्याचे आम्ही काउंट करणार नाही। व्यापारी महासंघ हे सोलर असोसिएशनसाठी धावून आलेले आहे की शासनाने कोणत्या प्रकारे व्यापारी व उद्योग समाप्त करण्यासाठी जे पावले उचललेली आहे यासाठी त्यांनी हे जे अध्यादेश काढलेले आहे हे परत करण्यात यावा। नमस्कार, मी मयूर भांगडिया, विभागीय अध्यक्ष ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन। नुकताच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने एक आदेश दिलेला आहे, रिव्ह्यू आदेश, जो की त्यांच्या 28 मार्चच्या स्वतःच्या आदेशाच्या खूप विपरीत आहे। या आदेशानुसार जे कोणी ग्राहक महाराष्ट्रातील वीज ग्राहक आपलं सोलर पॉवर प्लांट इन्स्टॉल केलेला असेल किंवा करणार असतील यांना 10 किलोवॉटच्या वरती त्यांच्या सोलर प्लांट्सची जी काही वीज निर्मिती होईल त्याची त्यांना ऍडजस्टमेंट केवळ दिवसात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या कालावधीतच मिळेल, अशा प्रकारचा त्या आदेशमध्ये उल्लेख आहे। त्याबरोबरच येणाऱ्या काही काळात जे लघुदाब वर्गवारीतले ग्राहक आहेत त्यांना ₹1.88 प्रति जनरेटेड युनिट आणि एचटी वर्गवारीतील ग्राहक यांना ₹1.44 प्रति युनिट अशा दराने ग्रीड सपोर्ट चार्जेस हे भरावे लागणार आहेत। ही सोलर प्लांट मधली गुंतवणूक त्या ग्राहकांनी स्वतःच्या पैशातून किंवा कर्ज घेऊन केलेली असते, तरीही त्यावर त्यांना वीज वितरण कंपनी म्हणजेच महावितरण यांना हे अतिरिक्तचे चार्जेस भरावे लागणार आहेत। यामुळे महाराष्ट्रातील जे सोलारचं एक मोमेंटम आहे ते बऱ्या अंशी कमी होऊन जाईल आणि ज्या ग्राहकांनी ऑलरेडी सोलर लावलंय असे बरेच ग्राहक ही माहिती झाल्यानंतर आमच्याकडे येऊन त्यांचं एक धास्तावलेल्या भावनेने बोलत होते की आम्ही सोलर लावला, आता आमचं कसं होणार। शासनाच्या धोरणावर अवलंबून आम्ही ग्रीन एनर्जी आणि स्वतःचं वीज बिल कमी करण्यासाठी सोलर लावला, आता आमचं कसं होणार। आणि इतरही ज्यांना लावायच्या विचारात होते त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या काही सहकाऱ्यांनी म्हणजे त्यांच्या इंडस्ट्रीतल्या इतर कॉम्पिटिटर्सनी सोलर लावलंय, परंतु आता तेही लावू शकणार नाहीत। अशा परिस्थितीत या आदेशामुळे जे महाराष्ट्रात जी देशातली सगळ्यात महाग वीज आहे अशा ठिकाणी जे ग्राहक स्वतः खर्चाने सोलर लावून एक कमी वीज दराचा पर्याय स्वतः अवलंबू शकत होते त्यांचा तो पर्याय संपणार आहे आणि त्यांना महावितरणकडून महागड्या दराची वीज विकत घेणं हे बंधनकारक होऊन जाईल। अशा परिस्थितीत इथले वीज जे काही उद्योगधंदे आहेत त्यांच्यावर विपरीत परिणाम होईल। काही कळतंय की शेजारच्या जिल्ह्यांमधले काही उद्योग बंद झालेले आहेत 1 जुलैपासून ही महागडी वीज परवडत नसल्यामुळे। त्यामुळे आमची विनंती आहे शासनाकडे, तीच विनंती आम्ही या सगळ्या वर्गवारीतले औद्योगिक असतील, व्यापारी असतील किंवा इतर वर्गवारीतल्या सगळ्या ग्राहकांसोबत येऊन जिल्हाधिकारी साहेबांना इथे निवेदन दिलंय की ही जी अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जालना जिल्ह्यात बरेच उद्योग आहेत, स्टील उद्योगांमध्ये पण मोठ्या प्रमाणात विजेचा वापर आहे, त्या सगळ्यांवरती याचा विपरीत परिणाम होणार आहे। त्यामुळे ही जी आदेश आहे हा बदलण्याकरिता शासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशा पद्धतीचे निवेदन आम्ही यावेळी जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। यावेळी आमच्या सोबत आमचे सर्व सौर व्यावसायिक आणि सर्वच वर्गवारीतले वीज ग्राहक हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। शासनाने आता नवीन एक अध्यादेश ते पारित करण्याच्या मानसमध्ये आहे की 10 किलोवॉटच्या वर जे आमच्या सोलर एनर्जी जनरेट होणार आहे ते त्याची नोंद घेणार नाही। हे कसं धोरण आहे महाराष्ट्र शासनाच्या। एक वेळेस पंतप्रधानांची जी नवीन योजना आहे ग्रीन एनर्जी, पोल्युशन त्यामध्ये कमी होणार, सोलर बसवा। आणि सोलर बसवण्यासाठी जे बी व्यावसायिक लोक आहे पूर्ण महाराष्ट्रात अगर आम्ही गणना केली तर 80% वर व्यावसायिक लोकांनी सोलर यंत्रणा आपल्या आपल्या प्रतिष्ठानावर आपल्या इंडस्ट्रीवर बसवलेली आहे आणि लाखो रुपये त्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांनी। आणि शासन एक नवीन अध्यादेश काढण्याच्या मानसमध्ये आहे की 10 किलोवॉटच्या वर तुम्ही जितकी जनरेट करणार
त्याचे आम्ही काउंट करणार नाही. हे ढोबळं धोरण चालणार नाही. त्यासाठीच जिल्ह्यातील जितके सोलर वितरक बांधव आहे आमचे, त्यांच्या विनंतीवर आणि आम्ही जितके व्यावसायिक वर्ग आहे, आम्ही सगळं जिल्हाधिकारी साहेबाला भेटलो, त्यांना त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि त्यांना विनंती केली की हे अध्यादेश पारित नाही व्हायला पाहिजे. अरबो रुपयाचं नुकसान, सर्व लाखो करोड आणि कोटीचे वर नुकसान सर्व लोकांनी जे यंत्रणा बसवली ते तर गुंतवणूक नुकसान तर होणार आहे आणि भविष्यामध्ये नुकसान होणार आहे. आणि जितके सोलर वितरक आहे त्यांच्याही बिझनेसवर फार मोठा परिणाम पडणार आहे. तर आम्ही आपली आवाज भुतेकरची, लवाडेची, दौरावालाजी, जितके आमचे बजाज साहेब, जितके सोलर वितरक बंधू आहे, जालना जिल्हा पातळीवरच नाही तर मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्स आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या पातळीवर आमचे विभागीय अध्यक्ष आदेशपाल सिंग छाबड़ा, मानसिंग बापू पवार आणि आमचे महाराष्ट्रातील अध्यक्ष ललितजी गांधी, त्यांना बी आम्ही हे सगळं समजून सांगितलेलं आहे. काल त्यांनी अध्यादेश आणण्याच्या निजाम राजवटीसारखा जालिम हुकूम आणल्यास त्यांनी भाग पाडलं तर पूर्ण महाराष्ट्र, मराठवाडा, जालना जिल्हा जितके व्यावसायिक लोक आहे आपलं प्रतिष्ठान बंद केल्याशिवाय दुसरा पर्याय आम्हाला राहणार नाही आणि आम्ही इथे सगळे धरणे आंदोलन घेऊन बसणार आहोत. आज सोलर असोसिएशनच्या मागणीसाठी व्यापारी महासंघ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व कॅट यांच्या अंतर्गत जे व्यापारी महासंघ आहे हे सोलर असोसिएशनसाठी धावून आलेले आहे. कारण की शासनाने सोलर असोसिएशनवर जे अन्याय केलेला आहे, सोलरचे जे बिझनेस करणारे लोक ज्याच्यावर जे अन्याय केलेला आहे, एमईआरसीचे जे नवे नियम लागू केलेले आहे, या नियमाच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलो आहोत. जिल्हाधिकारी साहेबांना हे सगळं सविस्तर माहिती दिलेली आहे की शासनाने कोणत्या प्रकारे व्यापारी व उद्योग समाप्त करण्यासाठी जे पावले उचललेली आहे, यासाठी त्यांनी हे जे अध्यादेश काढलेले आहे हे परत करण्यात यावा, परत घेण्यात यावा आणि मागील जे अध्यादेश चालू आहे त्याचप्रमाणे चालू द्यावा आणि कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होऊ नये हे आमची व्यापारी महासंघाची कळकळीची विनंती शासनाला आहे. आणि सोलर असोसिएशनच्या मागे आणखीन व्यापारी महासंघ नाही झाला तर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापार.